रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती रसिका केनी यांनी विभागातील कथित भ्रष्टाचाराबाबत गंभीर आरोप केले आहेत. गेल्या 4 वर्षात महिला व बाल कल्याण विभागात तब्बल 2,50,00,000 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. सतरंजी खरेदी, विद्यार्थ्यांच्या खाऊचे वाटप, पोषण आहार योजना तसेच इतर कामांमध्ये बोगस प्रमाणपत्रे तयार करून काम न करताच बिले काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विभागाच्या तत्कालीन प्रमुख निर्मला कुचिक यांच्यावरही त्यांनी थेट आरोप करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 3 महिन्यात हा कथित गैरव्यवहार उघडकीस आणल्याचा दावा रसिका केनी यांनी केला असून या आरोपांमुळे रायगड जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे. नमस्कार, मी सौ रसिका राजा केणी, सभापती महिला व बालकल्याण विभाग. मी आजची ही पत्रकार परिषद माझ्या खात्यात चाललेल्या भ्रष्टाचाराच्या थोडासा जो मला वास आलेला आहे त्याच्या संदर्भात ही आयोजित केलेली आहे. पुढील 4 वर्ष बघाल तर प्रशासकीय कालावधीमध्ये 5-6 महिने उलटून सुद्धा ज्या कामांचं टेंडरिंग झालेलं आहे त्याची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आहे. त्याच प्रकारे रायगडमधला एकही ठेकेदार नसून सर्व पुण्याचे ठेकेदार इथे आज मला बघायला मिळत आहेत. ह्याच्या प्रशासकीय कालातसुद्धा होते आणि आतासुद्धा तेही त्यांचंच नाव माझ्या खात्याच्या HOD निर्मला कुचिक मॅडम यांच्याद्वारे मला सुचवलं जात आहे. त्याच प्रकारे खाऊ वाटप असू द्या, गणवेश वाटप असू द्या किंवा गरोदर मातांना किट वाटप असू द्या, ह्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार मला इथे दिसून येत आहे. 100% वाटप न होता फक्त 25%चं वाटप होऊन बाकीचं वाटप हे न करता त्याची बिलं खाल्ली जात आहेत. मग त्यांच्या हाताशी जे काही शासकीय कर्मचारी असतील त्यांच्या संदर्भातून हे सर्व कामं माझ्या खात्याच्या HOD निर्मला कुचिक मॅडम यांच्याद्वारे केल्या झाल्याचा संशय मला येत आहे. आणि माझी शासनाला एक विनंती असेल की जर महिला बालकल्याण एक चांगलं म्हणजे खातं, जे महत्त्वाचं खातं म्हणजे बालकांचं जे खातं आहे की त्याच्यामध्ये खूप प्रकारची काळजी घेतली पाहिजे, त्याच्या संदर्भातच जर एवढा मोठा भ्रष्टाचार इथे होत असेल तर अशा HODंवर म्हणजेच शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी असं माझं प्रामाणिक मत आहे आणि विनंती आहे. किती कोटीचं भ्रष्टाचार? जवळजवळ 2.5 कोटीचा भ्रष्टाचार या वीज जोडणीच्या प्रकल्पात तर मला दिसून येत आहे. आजपर्यंत अंगणवाड्यांना ही वीज जोडणी व्हायला पाहिजे होती. मे महिन्याचा सीझन गेलेला आहे आणि आता पावसाळा चालू झालेला आहे. ही वीज जोडणी खरं म्हणजे मे महिन्यात त्यांना आवश्यकता होती. ती सगळ्या टेंडरिंग होऊनसुद्धा जर मग ती वीज जोडणी का झालेली नाही, हा असा प्रश्न माझ्या खात्याच्या HODना आहे. त्याचबरोबर अन्न भेसळ आपण म्हटलं की शाळेत अन्न भेसळीचा प्रश्न तुम्ही बघायला गेलात तर GB मला हा बऱ्याचशा जिल्हा परिषद मेंबरने विचारला होता. त्याचं उत्तर मी दिलं होतं की मी या खात्याचा पदाभार आत्ताच स्वीकारला आहे, त्याच्याबद्दल काय त्याच्यात माहिती घेऊन मी तुम्हाला त्याची माहिती कळवेन. तर आता तसं बघायला गेलात तर तो खाऊ निकृष्ट दर्जाचाच आहे आणि तो तुम्ही बघायला गेलात तर त्याची पॅकेजिंगसुद्धा एक म्हणजे एकदम घाणेरडी प्रकारची आहे आणि तो खाऊ तुम्हाला कचऱ्याच्या कुंडीत बघायला मिळत आहे. मग हा शासनाचा पैसा वाया घालवण्यापेक्षा त्यांना जो बालकांना जो तुम्ही खाऊ देताय तो चांगल्या प्रकारचा थोडा देऊन पण चांगल्या प्रकारचा द्यावा अशी माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे. आपला आरोप आहे, परंतु प्रशासकीय जबाबदारी सीओची देखील असते. मग संपूर्ण प्रकरणाला सीओ देखील जबाबदार आहेत का? तसं बघायला गेलं तर मग CO मॅडमनी सुद्धा ह्याची कल्पना घ्यायला पाहिजे होती. जर ह्या खात्यामध्ये 4 वर्षाचा प्रशासकीय कालावधी होता तर ह्याचा जर तुम्ही म्हणत असाल की COंवर ही सगळी जिम्मेदारी होती तर COंनी ह्या बाबतीत माहिती का घेतली नाही किंवा ह्याचा विचार का केला गेला नाही? कारण हा तुम्ही बघायला गेलात तर लहान मुलांचा एकदम सोज्वळ प्रश्न आहे आणि तिथे चांगल्या प्रकारचा खाऊ तिथे तुम्ही वाटप करायला पाहिजे होतात. मग तो 4 वर्षात का केला गेला नाही असा माझा COनच देखील प्रश्न आहे. पण काही ठिकाणी वीज जोडणीचं वगैरे प्रकरण असेल त्याच्यामध्ये प्रमाण निघाल्यात, मग त्यांना ठेकेदारांना बिलं अदा करण्यात आलेली आहेत का? आता पेडमध्ये तुम्ही बघायला गेलात तर 90 सोलर पॅनल तिथे होते. जेव्हा जिल्हा कार्यकारिणीची जेव्हा मीटिंग झाली तटकरे साहेबांनी सुद्धा हा प्रश्न ह्याच्या वाऱ्या धरला होता की तुम्ही ह्या सोलर पॅनलची जोडणी का केली नाहीत. सोलर पॅनल आले
पण त्यांची जोडणी नाही झाली. ते जोडणी न झाल्यामुळे ते निकृष्ट झाले आणि त्यांचा तेवढा पैसा वाया गेलेला आहे आणि त्याचं बिल त्यांनी खाऊन मोकळे झालेले आहेत. मग जर ती सोलर पॅनलची जोडणी झाली असती तर मुलांना नक्कीच या गरमीचा त्रास सहन नसता करायला लागला. ओके.